काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे, त्याला नाव देण्यात आलेलं आहे न्यायपत्र. परंतु हे न्यायपत्र कसं आहे, अतुल लोंढे जे आपल्या सोबत आहेत, कसं याला न्यायपत्र म्हणता येईल? असं आहे की 5 न्याय याच्यामध्ये दिलेले आहे. मग त्याच्यामध्ये आपले मजूर वर्ग असेल, महिला वर्ग आहे, युवक वर्ग आहे आणि या सगळ्यांना मिळून आपला जो समाज बनलेला आहे त्या समाजामध्ये डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे, आपलं जे संसाधन आहे देशामध्ये इतकी संपत्ती 1991 निर्माण झाली, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे हे आपण त्याची जनगणना केल्याशिवाय आपण समजू शकणार नाही. त्यामुळे एकदा जनगणना केली की सगळ्यांना न्याय देण्यात येते. आता स्त्रियांचा प्रश्न आहे, त्यांचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन आहे, त्यांचं नोकरीमधलं रिप्रेझेंटेशन 50%च्या गोष्टी सांगितलेल्या आहे. ज्या महिला गावातून येतात नोकरी करायला किंवा वसतिगृहाची गरज असते ते दुपटीनं करणार आहेत आणि 1 लाख रुपये जे आहे ते गरीब महिलांच्या खात्यामध्ये जे आहे वर्षाला 1 लाख रुपये गरीब महिलांच्या खात्यामध्ये टाकण्याचं जे काम आहे तर सगळ्यांना स्ट्रेंथन करायचं हे सरकार जे राहणार आहे ते सगळ्यांसाठी राहणार आहे आणि सगळ्यांवर जो अन्याय झालेला तो अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। न्याय जो करण्याचं काम जे आहे ते आमचं सरकार करणार. जाती जनगणना करण्यावर भर देण्यात आलेला आहे. मी आपल्याला हेच सांगितलं, जाती जनगणना म्हणजे आता समूह शेवटी आपण जातीत विभागलेलो आहोत हे कोणी अमान्य करण्याचं कारण नाही आहे. पण या जातीच्या आधारावरच तर 5000 वर्ष लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं, आरोग्यापासून वंचित ठेवण्यात आलं, राजकीय हक्क त्यांना नव्हते, आर्थिक हक्क नव्हते. मग या 70 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येते की मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता आहे, राजकीय विषमता आहे, सामाजिक विषमता आहे. या विषमता दूर करायची असेल तर आपल्याला संख्या तर माहीत असली पाहिजे ना की बजेटमध्ये आपण किती प्रोव्हिजन त्यांच्यासाठी केलं पाहिजे. शिष्यवृत्ती ओबीसीसाठी किती ठेवता येईल, एससीसाठी किती ठेवता येईल, एसटीसाठी किती ठेवता येईल, हॉस्टेल्स किती करावे लागतील, किती जागा त्यांना एक्झॅक्टली मिळाल्या पाहिजे, निर्णय प्रक्रियेमध्ये सेक्रेटरिएटमध्ये त्यांना किती जागा मिळाल्या. शिष्यवृत्तीचा चिल मोनोपॉली असा शब्द वापरलेला आहे, टर्म्स ही वापरण्यात आलेले आहे. बघा तुम्ही काही लोकांकडे सगळा उद्योग येतो तो अदानी अंबानीकडे जातो. एअरपोर्ट असेल, पोर्ट असेल, माइन्स असेल, मीडिया असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका षडयंत्राच्या आतमध्ये फक्त एका आणि 2 व्यक्तीलाच कसं भेटतं. मग ही मोनोपोली झाली. उद्या छोटे उद्योग करणारे, मोठे उद्योग करणारे, नवीन स्टार्टअपच्या आपण गोष्टी करतो हे यांचा उदयच होऊ शकणार नाही. कारण की मोनोपोली म्हणजे काय, एकाधिकारशाही. मग एकाधिकारशाही जर कोणी असं म्हणत असेल की या देशात आलेली नाही आहे याचा अर्थ आपण स्वतःशी धोका करतो आहे. ही एकाधिकारशाही संपवली पाहिजे. उदाहरण देतो मी तुम्हाला. अँटी ट्रस्ट लॉ अमेरिकेमध्ये आणण्यात आला. रॉकफेलर नावाची जी कंपनी होती ती सरकारपेक्षा मोठी झाली होती. सगळा बिझनेस त्याच्या हातात आलेला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या तोडून 7 कंपन्या केल्या. मग आपल्याला आर्थिक विषमता दूर करायची असेल तसंच नवउद्योजक जर निर्माण करायचे असतील तर हा एकाधिकारशाही आपल्याला थांबवावा. एकच प्रश्न, न्यायपालिकेच्या संदर्भामध्ये तुमच्या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेला आहे की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा न्यायालयावर जे जे काय आरोप केले जात आहेत, न्याय जिथं मिळत नाही तर त्या संदर्भामध्ये सुद्धा काँग्रेस पार्टी एक वेगळी समिती स्थापन केली जाईल आणि स्क्रुटनी केली जाईल. स्क्रुटनाइज करावं लागेल ना. अनेक केसेसमध्ये जे काही निर्णय आलेले आहेत, अनेक लोक जे आहेत ज्यांना ज्या पद्धतीनं आता अदानीचाच प्रश्न आपण जर उपस्थित केला तर अदानीच्या प्रश्नावर इतके सगळे खुले झाले. तुमच्या कन्सोर्शियम ऑफ जर्नलिस्ट जे आहे त्यांनी इतके सारे पुराव्यानिशी गोष्टी सांगितल्या. तुम्ही केलं का, तुम्ही कायदा बदलला आणि बाहेरून येणारे इन्व्हेस्टमेंटचं नाव कोणाला सांगता येणार नाही, अशा पद्धतीचा कायदा होऊ शकतो का देशामध्ये? त्याची स्क्रुटनी व्हायलाच पाहिजे ना. पण आता जातात राहुल गांधी म्हटलेत की भाजपला भीती वाटते की 180च्या आसपास जर राहिलं तर काय होईल आणि म्हणूनच भाजप महाराष्ट्रातील आमच्या नेत्यांना पळवत आहे. ते देशभरात पळवत आहे. मला सांगायचे सांगतात की आम्ही 400 येऊ. मग कशाला पाहिजे तुम्हाला? अर्धी राष्ट्रवादी तोडली तुम्ही, शिवसेना तोडली तुम्ही, आमचे लोक घेऊन चालले तुम्ही. मग तुमच्याकडे नेतृत्व नाही असं स्पष्टपणे दिसून आलं, पूर्ण देशात दिसत आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे की आपण 180 क्रॉस करणार नाही आहे आणि आपण पुन्हा सत्तेत येणार नाही आहे. त्याच्यासाठी हे तोडफोड चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, भाजपकडे स्वतःचं नेतृत्व नाही. कारण भाजपनी कायम धर्मांधतेवर आणि जातीपातीवर राजकारण केलेलं आहे, विकासाचं राजकारण केलं नाही आणि लोकांना विकास करणारे लोक पाहिजे नाही. म्हणून आमच्या लोकांना भीती दाखवून ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर करून अशा पद्धतीने घेऊन जाण्याचा हे करतायत. भाजपची हार यावेळेस नक्की आहे. बिलकुल. आणि या जाहीरनाम्यामधून वेगवेगळ्या क्षेत्रासाठी जे काँग्रेस कोणकोणत्या घोषणा दिलेल्या आहेत आणि या जाहीरनाम्यामधून काँग्रेसनं वेगवेगळ्या घटकांसाठी घोषणा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.